अवो कारभारी दमान, जरा कारभारी दमान, कारभारी दमान, कारभारी दमान. आलिया, तू खरंच माझ्या आयुष्यात आलिया का? बया कोण आलं गड्या आता? जिसे देख मेरा दिल धड़के वो मेरे गोठे की रानी आई. अयो लय गोड वाटतंय आलिया. ये ना विटी. आलिया म्हण दारा काय माझा बाप काढणार काय इथं येऊन? ये वय गोपाड, कधी असं सपान बघितलंय आणि गोपाड माझ्या उशाला येऊन बसलं नाही असं होणारच नाही. मी आणि घुबाड काय आ? अगं गोड म्हणलं गोड. मी असं गोड सपान बघितलंय आणि गोड तोंडाचं पाखरू माझ्या उशाला येऊन बसलं नाही असं होणारच नाही. बस राहू दे आता. आता काय डिरी बंद झालं, दूध घालाय जाता का? उठा पटकन. जातो ना बोंबलत राहायचंय. बाबा बाबा बाय बाजूला झालं ते चपला. मायाच्या मायामध्ये कोण गया? काय दिसती माई काम देणू. पण ती या बाडी आपल्या आयुष्यात आल्यापासून आपलं फार कल्याण झालंय नाही का? राहायला काय झालं? अगं 150 एकर जमीन होती आपल्याकडे. 150. माझ्या बापाने इकली नसती ना तुला 150 एकरात चरायला सोडली असती. अशी 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 नागमोडी चालत चरली असती दिवसभर तरी तुला कोणी बोललं नसतं. चाल गप्पा गोड लागा त्यात धारा काढू दे. त्या आईला सड तर पारा बिलबिली दिसत यात. तू काय दूध चोराय शिकली का काय ग? हा कांबळे, अय कांबळे. काय झालं आता बॉम्बला काय माहिती? कांबळे आले. बराबर नाही केला काम दिनू. हा काय? अगं हे बघ इथं सडपार बिलबिली दिसत यात. दूध चोराय शिकली. अव गाय दुईली म्या. दोईली माझी लाडाची गुणाची बायको. तू जाईन वा माग वा माग. हळू तू जाऊन दिलास निघता का आता? डिरी बंद झाल्यावर जाता दूध घालायला. हा नुसता गोठा गाई दूध अजिबात कामाची नाही ही बाई. रोमॅन्टिक तर पार नाही. ती बादली घेऊन जा. बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. डुबडचाक डुबडचाक आईच्या का आयो आता शिवी टाकली असती बबनराव. अरे माझ्या आईनं 1.5 पायल्या डाळीचं लाडू, 10 किलो राशनचा तांदूळ, वांग्याची भाजी आणि घोगऱ्या लोकांना खाऊ घातलं आणि बारशाला माझं नाव ठेवलं गुलाबराव. अरे वजनाचं नाव घ्यायचं माझं वजनात. बर गुलाबराव बस का? आता कसं? अरे बबन्या देवानं आपल्याला चांगलं तोंड दिलंय, चांगलं नाव घ्यावा म्हणजे आपल्या पोरांनो बी जरा चांगलं संस्कार होत्यात. हा अरे चुकलं बाबा माझं. अरे चुकलं म्हणजे गावचा प्रतिष्ठित व्यक्ती आहे मी आणि पुढच्या इलेक्शनला उभा राहणार मी. गावचा 22 सरपंच होणार. सरपंच 22 सरपंच आणि मग पायी का निघालाय दूध टाकायला? ते आईला पाय का निघालं मग मला डॉक्टरनी सांगितलंय सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक करत जा म्हणजे तब्येत चांगली राहते. आणि तसं बी काय दुधाचे भाव आहेत ना आता फार कमी झाल्यात. दुधापेक्षा पेट्रोल 6 पटीनं महाग आहे. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला सांगितलाय कोणी ताप. आईला फार डोक्याचा भुस्सा केला राव तू. चल बस सोडतो तुला डिरिव. नको 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 तू किती भीक माग आहे मला माहिती. तिथं गेल्यावर म्हणशील मला पेट्रोलचं 10 रुपये दे बाबा. मग अरे चौकाडी तो काय माझी नाही मागत बाबा 10 रुपये. बस चल. नक्की ना? हा हायला लागा माझी किंमत करतो तू. माझी या बबनरावची. हायला सासऱ्यानं धोंड्याच्या महिन्यात नवी गाडी घेऊन दिली बघ खनखरीत. चल तुला सोडवतो. चल बाबा स्वतःच गारानं सांगत बसतो नुसतं कायम. आणि मग वजन वजन म्हणतात याला.
अरे काय दुऱ्यावर करतो काय माया. कस काय सासऱ्याने रॉकेट घेऊन दिलंय का नाही आपल्याला हा भुंकन उडत आईचं राकेट आणि फाकेट. आईला फोन आला काय ना किटली तर. आईला तू बस त्या फोनवर बोलत. अरे इकडे डिरी बंद व्हायची वेळ आली. मी येऊ का दूध टाकून तुझं मग? कार लवकर. कोणचा फोन आहे बघू दे. हॅलो कोण बोलतय. हॅलो, मी चंद्रकला बोलते. हा बोला की मग. पतंगराव बोलताय ना? ए यार पतंगराव नाही, तो आपला विरोधी पक्ष आहे. मी गुलाबराव पाटील बोलतोय, केळ्याचा भावी सरपंच. केळ्याचा? केळेवाडी. बर बर. मला तर पतंगरावांनी हाच नंबर दिलता. त्यांच्याकडं ना माझं जरा काम आहे रातच्याला. अहो मग त्यांच्या का काम रातच्याला, तर आम्हाला कशाला देतात दिसच्याला. ठेवा फोन. असं का? लई तरच झालंय. अहो ठेवा फोन. यायला आईला गुलब्या आमच्या पतंगरावच्या विरोधात उभा राहतो होय. थांब तुला दाखवतो. माने बरं आहे का. माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही पाहुणं. माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. हो गुलाबराव, अहो, पाण्यात दूध ओतलंय का दुधात पाणी ओतलंय काय कळणार राव. हा जरा पाणी कमी घाला दुधात. आया 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 पाणी. गुलाबरावच्या दुधात पाणी. आगा यो 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 पाहुणा. पतंगरावचा ब्याहुणा. काहीतरी घोटाळा दिसतोय ग. बाबन्या माझ्या दुधात पाणी ओतलं का नाही खरं सांग. हे गुलबिया अरे काय सकाळ सकाळ टाकून आला काय? ए भाड्या अरे मी टाकतो का तरी. अरे दुधात पाणी म्हणतोय मी. हा, मग तसं बोल. हो गुलाबराव, अहो घरी जाऊन बायकोला विचारा पाणी कोणी ओतलंय ते. लोकांना का उगाच आरोप करताय. त्याला आरोप करता मग. अहो इथं सकाळी संडासला पाणी नव्हतं. बिना आंघोळीचं आलोय. मोटरची लाईटच नव्हती. पाणी कुठून होतीन मी. हा म्हणून माझ्यावर नाव घेता वय. हा एक तर माझ्यासारखा सरळ माणूस अख्ख्या केळेवाडीत गावायचा नाही. बरं बाबा नको उजत घालू, जा आता. ए माने तुम्ही ना तुमचं फॅक्टचं मशीन नीट चेक करून घ्या. त्याच्यातच काहीतरी फळ दिसतोय. आपल्या दुधात पाणी शक्यच नाही. ए बाबा, अरे सगळ्यांच्या दुधाचा फॅट बरोबर लागतोय. तुझ्याच वेळेत त्या म्हणजे झाड भरती वय. नाही तशा माझ्या बायकोनीच गायात वाहिल्यात आज. बायकोने काय धुतले वय? बरोबर धुता धुता एखाद 2 तांब्याभर पाणी गेलं असं दुधात वय. नाही सरपंच बनायची तयारी केली पण एवढी तयारी पर दुधात पाणी ओतून पैसा कमवायला लागला का? साबण्या नीट बोल. आईला या कमडीच्या इज्जत घालवली इथं. बघतोस तिच्याकडं आता. सोडू का घरी? काय गरज नाही मला. जातो मी आपला पायी पायी. आईचं बुरत ते. रे कमडीच्या आज सरळच करतो. कमडे बाहेर आहे पहिली. आली का? काय हो, काय झालं वरडायला? सकाळी सकाळी माणसाच्या डोक्याला नुसतं ताण करीत या. काय झालं वारडा माही अख्या गावात माझी इज्जत घालवली तो. इज्जत घालवली? मी काय कोणासोबत पळून गेले का काय तुमची इज्जत घालवायला? आणि त्यासाठी इज्जत असावी लागते. उरफट बोलू नको. एका झापडीत थोबाड उरफट करून ठेवीन. दुधात पाणी किती वतलं. पाणी किती ओतलं म्हणजे? तेवढं बादल्या हिसळून टाकल्या, जेवढं पाहिजे तेवढं. बादल्या हिसळून टाकते जेवढं पाहिजे तेवढं. अख्या गावात मग हसू झालंय. आणि तो चाप बाबण्या आता गावभर फुकत सांगन गुलाबरावच्या दुधात पाणी होतं. अहो पण मी खरंच पाणी नाही ओतलं. मी फक्त एक तांब्या घेतला, तेवढी बादली हिसळली आणि तेवढंच पाणी ओतलं. मग दुधात पाणी आलं कुठून? आईला त्या मान्याच्या त्यांनी कुठून ते इंग्लिश मशीन आणले. त्याच्यात सगळं कळतंय. दुधात पाणी किती, फॅट किती. हो जावय बापू, अहो का खेकसताय आमच्या पोरी हो. अहो, का खेकसता म्हणजे काय? तुमच्या पोरीने अख्या गावात माझी इज्जत घालवली. या गुलाबराव फाकड्यांनी का दुधात एक थेंब पाणी मिसळलं नाही. आणि तुमच्या पोरीने बादा बादल्याच्या बादल्या वाचल्यात.
नाही अण्णा, मी तुमची आण घेऊन सांगते, मी खरंच दुधात पाणी नाही ओतलं. मी फक्त एक तांब्याभर पाणी घेतलं, ते बादलीत ओतलं आणि तेवढंच हिसळून ओतलंय त्याच्यात. होय, अहो आम्ही आमच्या पोरीला चांगलं ओळखतो. हा जावय बापू, अहो ती काय पहिल्यांदा धारा काढते होय. पाणी किती घालायचं किती नाही तिला चांगलं समजतंय. अहो शाळा शिकल्या आमची कमळा. आणि मग आम्हाला विज्ञानाच्या पुस्तकात शिकवलेलं आहे, भेसळ केल्याने काय होतं आणि काय नाही होत ती. जावय बापू, नक्की काहीतरी घोळ आहे. अहो तोच तो गोळ समजाना ना, नेमका गोळ केलाय कोणी? अहो आम्ही आमच्या पोरीवर चांगले संस्कार केले. या भेसळी पायी अहो किती जीव जातात, मोठे मोठे रोग बळावतात. थोड्या थोड्या फायद्यासाठी लोक भेसळ करतात. पण आपली शेतकऱ्याची जात, जगाचे पोशिंदे आपण भेसळ नाही करणार. तेच तर म्हणतोय ना मी पण. अण्णा, मी खरंच पाणी नाही ओतलं. होय होय. बरं बरं, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा हे कमळे, चहात पाणी घातलं चालतं बरं का. वय वय अण्णा. श्री हरी श्री हरी श्री हरी. बाबण्या भाड्या माझ्या दुधात पाणी ओतलं ना तो. कुलब्या, माझं नाव घेतो, माझं नाव घेतो, माझं नाव घेतो, माझं गचुंड धरतो, तुझ्या आईला बाबण्या माझं गचुंड धरतो, माझं गचुंड धरतो. जीव घाबरा झाला ना फार. तुझ्या आईला मेंटल आहे का ग तू? खुशाल बा पाणी होती ती. हा, मेंटलच आहे मी. अहो दिवस पाहिलं कुठे वर आलाय ते दिसतंय ना, का डोळे फुटले तुमचे? हा दिसत आहे ना दिवस कोड आलाय. मग काय नुसतंच बादा पाणी वाटायचं का माझं, वय ग? तुला असं वाटत नाही का आजकाल पाण्याचा वापर लईच करायला लागले? काल दुधात पाणी, आज माझ्या बोकांडी पाणी. अगं ग्रामपंचायतीने दारात नळ दिलाय म्हणजे काय नुसतंच पाणी वाटायचं का? घे पाणी वत पाणी, घे पाणी वत पाणी. या चिप्पे पाणी तुझ्या. असं करा तुम्ही, आज ना आंघोळच करू नका, दिवसभर तुम्ही असंच राहा. झालं बा, आलं माझ्या. अगं तो बाप तरी ते एका गलासात आंघोळ करेन का? ते पाणी धुवायला तरी पुरत का? म्हणे आलं माझं. अहो तुमच्या नाही मग काय गावातल्या लोकांवर नेऊ का? रोज सांगू लागतं तुम्हाला, लवकर उठा लवकर उठा. अहो स्वतःकडे कधी बघितले का तुम्ही? नुसतं वांग्यासारखं फुगल्यात तुम्ही. अहो माणसाने कसं लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, काम केले पाहिजे आणि लाडक्या बायकोकडे बघितलं पाहिजे. बायकोचं थोबाड आहे का नीट? काल गोठ्यात म्हणलं जरा वेळ थोडं बघावा. वय मागे उतू जाईन. हा, आणि कसं बघायचं बायको का? हा ना, त्यासाठी माणसाने कसं प्रेमाने पाहिलं पाहिजे. तुम्ही तर नुसतं वसाड्यासारखंच पाहते माझ्याकडं. 4 महिने लांब ठेवल्या वसाड्यावानी बघणार नाही तर कसं बघन ग? ये ना जवळ. वा तिकडं, ते काम घ्या करून आणि दूध घाला तेवढं. का बायको आहे का सायको आहे का? नुसता दूध आहे बाजूला. हाय गपाड नाही तर हा, जरा म्हणून सुख नाही माणसाला. आईला चुना लय झाला वाटतंय, लयच वास मारायला लागली. हे काय जमायचं नाही आपल्याला, दुसरी मळू. बबनराव, राम राम. राम राम पतंगराव, राम राम. लयच एकटा बसला बा आज. नाही, एकटं बसलेलं बरं असतंय, म्हणजे कसं सगळ्यांवर लक्ष ठेवता येतंय. आता कालचाच विषय बघा की. अरे मॅनेजचा विचार जरी केला ना तरी नुसता हसायच येतंय बघ मनातली मनात. पण काही म्हणा बर का, त्या कलाबाईला फोन करायला सांगून 1 नंबर काम केलं तुम्ही. अरे बाबन्या, आपला तो हुकमीचा अक्का आहे. हा, अहो तुम्हाला सांगतो, ती कलाबाई बरोबर फोनवर बोलत गेलं का, तेव्हा इकडे मी असा गेम फिरावला की त्याला बोलायला शब्द राहिला नाही. तुला सांगतो बाबने, आज बी त्याचा गेम करा वाटतोय मला. कलीला फोन करतो आणि तिला सांगतो असा गोळून घे, असा गोळून घे, असा गोळून घे, का गावात त्याला नाक नाही राहिलं पाहिजे. करू का फोन?
लावा 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 हं? ते माझ्या फोनवर लावता का? करतोय ना मी. हॅलो कलाबाई, तो गुलब्यात दूध टाकून आला की लगेच फोन करा त्याला. आणि त्याच्यासोबत आज जरा गुलू गुलू कर. कसं आहे, त्याची इज्जत जरा येशीला टांगायची आपल्याला. हा असा गोळून घे ना, असा गोळून घे ना, का नाक नाही राहिलं पाहिजे त्याला गावात यायला. हा ठेवू का मी जरा कामात आहे. हा ठेव. हा आता कसा गेम केला त्याच्यावर. हा? सांगितलं आता कलाबाईला. हा पण पतंगराव, हा हिला गेम आपल्यावरच फिरायचा नाही ना. नाही तो गुलब्या बी काय साधा सुद्धा नाहीये. अरे बाबण्या तू लईच पुढचा विचार करतो रे. अरे आपण बी काय कमी आहे का? आपण बी त्याचे बापच आहे ना. कशाला देतो रे. ते बी खरं आहे म्हणा. अहो पतंगराव म्हणजे कोण? अख्ख्या ग्रामपंचायतीत उडून आलाय. म्हणजे निवडून आलाय. हा निवडून आलोय. लोकसभेतून निवडून आपलं लोकनियुक्त सरपंच मी. हा बर केंड पतंगराव, अहो माझी केंड डिरीतच राहिली. येऊ का घेऊन पाठकुनी मी? ये ये नाही तर माझाच गेम व्हायचा त्याच्या नादात. येऊ का मग? ये आईला गरम शेवगाला मी कॉल करायचा राहिलाच. कृष्णा माझ्याकडं पाहू नको रे, माझी गागर गेली फुटून. मोर तुम एक कमरे में बंद. काय माणसं गाड्या चालित्यात बाबा. लग्न झाल्यात आमची खूप बिबा मोडला तर किती अवघड होईल. अवघड आहे रे. ह्या इथं टिकू काय झालं? दात काढाय काय भोंगळा आलोय काय मी दूध घालायला इथं? आणि तू दूध घालून झालं ना घरी निघायचं. फुकट्यावानी इथं लोकांचा वास नाही घेत बसायचं. अरे जास्त नको बोलू. कॅन दे इकडे चल. देतो ना मग. या बघू ना आज कसा कमी फॅट लागत होती ती. अरे थोबड काय बघा आता एकमेकांची किती लागलाय फॅट सांग ना. आज सगळ्यात जास्ती फॅट आले. हा काय? हा अरे हा नाही, मोठ्यानी बोल मोठ्यानी. कालपासून ना मला ऐकाय जरा कमी येते बाबा. अरे आज सगळ्यात जास्ती फॅट आले तुझ्या दुधाचा. ये बात आज कस काय फॅट लागला जास्त? हा पाणी ओतलं नसल दुधात. ए तोंड सांभाळून बोल. पाणी बिनी वतीत नसतो आपण दुधात. आईला ओरिजिनल देतो ओरिजिनल. आणि हा काल जसं लोकांना वरडून सांगत होता ना गुलाबरावचं फॅट कमी लागलं, तसं आता आज वरडून सांगायचं गुलाबरावचं फॅट सगळ्यात जास्त लागलंय दुधाचं. हा माझं काय अडले सांगायला? असं मग काल काय आडलं होतं तुझं? का सांगत होता सारा गाव भर बोंबलून? हे बघ तू माझी हुज्जत नको घालू. ए असल्याच्या तोंडाला मी लागत नाही रे मी. आणि एवढा टाइम पण नाही आपल्याला. लय काम येतं आपल्याला. आता त्या गावाला वरडून सांगतो गुलाबरावच्या दुधाला 1 नंबर फॅट लागलाय. नाद नाही करायचा गुलाबरावचा. राहिलं पायळ आहे का रे? तिच्या मायला माहित. आईला आपली गावात इज्जत घाली तर काय आजच्या गावात ओरडून सांगणार. ऐका रे ऐका, गुलाबरावच्या दुधाला 1 नंबरचा फॅट लागलाय. फॅट हा मान्याने जी आपली बदनामी केली ती खोटी. आपण दुधात 1 थेंब पाणी टाकीत नाही. 1 थेंब प्युअर दूध घालतो. आईला तुम्हाला काय वाटलं? हा गुलाबराव नाद करायचा नाही गुलाबरावचा. जो येणार आडवा त्याला आपण बी करणार आडवा. ओ मावशी ऐकलं का?
गुलाबराव दुधात पाणी वतीत नाही, 1 नंबर दूध देतो, 1 नंबर. प्रामाणिक माणूस गुलाबराव माणूस, 22 सरपंच लक्षात ठेवायचं आणि बाकीच्यांना बी सांगायचं काय. धूप निकलती है जहां से, चमड़ी काळी पडती है वहां पे. काय ऊन आहे आईच्या गावात घात. अयो फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतंय म्हणलं मी. कलाबाई बोलते. काल नव्हता का फोन केला तुम्हाला? हा 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 ओळखलं. मायला आता आहे ना की मजाच घेतो जरा. बोला की काय म्हणता. काय नाही पाटील, सहज आठवण आली तुमची म्हणून कॉल केला. असं काय नाही, डेअरी वगैरे होतो दूध घालायला, चाललंय आता आपल्या घरी. बया, अहो बया काय बया, 5,000 लिटर दूध जात आहे आपलं डेअरीला. आणि गोठ्यात आपले 100 गाया आणि 500 म्हशी बर का. लईच पैशावाले आहेत तुम्ही तर पाटील. पैसा, अहो गोधडीत पैसा, उशीत पैसा, गादीत पैसा, पैसाच पैसा. आणि नोटा मोजताना बोट दुखतात म्हणून मशनी ठेवल्या, तर मशनी थांबल्या का परत माणसं जुमितो, एवढा पैसा आहे आपल्याकडं. पाटील तर तुमचा झाला, तुम्ही थोडे आम्हाला देणार आहात. अगं डार्लिंग काय पाहिजे तुला ते बोल ना. 10 तोळे सोनं देऊ का, बस का तेवढं. बया, लईच मोठं मन आहे हो तुमचं. बर मग कधी येत आहे मला भेटायला? आलोच समज, आलोच समज तू. बरं हॅलो, फोन येतोय ते अमेरिकेवरून, तात्या संघ मीटिंग आहे ना. त्यांना जर गोठ्याचा प्लॅन करायचा त्याच्यामुळे करतो नंतर पण. हा यायची इडी चांदणी ते सकाळी. त्या आईला आपल्या नादाला लागायच्यात भाड्यो. आपण आहे ना, आपण कधी दुधात पाणी बिनी मिसळीत नसतो. अरे सच्चाई का वादा गुलाबराव दादा, एकच वादा. बाई माझ्या ग डुबडचुक बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. बायकोनी बघितलं तर घोडा लावीन. चला गुलाबराव, लय टाइम झाला. भैया माणसाचं तर लईच अवघड आहे. एकदा घराच्या बाहेर गेला का या माणसाला परत घरच दिसत नाही लवकर. खाणं नाही का पिणं नाही, नुसतं गावभर बोंबले थिंडायचं सांगा, तेवढं मात्र चांगलं जमतं. इथं शेतातली कामं राहिल्यात ती बी याला दिसाना. कमळू माझी बायको मी आलो. लयच लवकर आले तुम्ही. लवकर नसते आले ना तरी चाललं असतं. झालं घरात पाऊल दारात पाऊल का झाली कटकट सुरू. नुसतं उलट पालट बोलायचं. काय बरं असं करते. माझ्या डोक्यावर परिणाम झाला ना म्हणून असं करते मी. हा परिणाम झालाय ना, दिसतंय. सरळ बोलणारच नाही बुवा. पण त्या देवाला नवस केला आणि माझी बायको गाळ्यात पडली काय माहिती बुवा. हा का, मीच तुमच्या गळ्यात पडले का? अहो तुम्हीच माझ्या घरी 10 वेळेस येत होते मला बघायला. विसरले का आता तुम्ही? नाही विसरलो. आमची लग्नच जमत नव्हती तर काय करणार. 10 वेळा काय 100 वेळा प्रदक्षिणा मारायला लागल्या असते ना तरी आलो असतो. काय एवढी वाच करती, काय झाले सांग ना जरा नीट. अहो तुम्ही किती वेळ त्या गावात जाऊन बसा, त्या घरी येता येत नाही का तुम्हाला लवकर? आणि मला सांगा एवढा वेळ काय करता बरं त्या गावात? बायांसंग गप्पा मारित होतो. बाई, अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला? वरून सांगते बायांशी गप्पा मारत होतो. आता हे काम चालू केले काय तुम्ही? नाही खरं सांगू का, पण तुला विश्वास बसत नाही ना. अगं त्याचं झालं असं, काल जे दुधात ते पाणी टाकलं होतं ना जास्त, त्याच्यामुळं आपल्या दुधाला ना फॅट कमी लागलं. आणि त्या डेअरीवाल्या मान्याने आख्या गावभर सांगितलं. आज दूध घेऊन चाललो, सगळ्या गावातली माणसं मायक बघून हसत होती. त्याचा आज बदलाच घेऊन टाकला म्या. बया बदला? खळाला मारलं बिरलं काय तुम्ही? नाही गे, तुला माहिती ना आपली एका बुक्कीत माणसं आडवी होत्यात. तुला तर चांगलाच अनुभव आहे ना. नाही ग, माझी लाडाची बायको आहे ना, मी कसं तुझ्या हात उचलीन. अगं त्याचं झालं असं, अख्ख्या गावात आहे ना सगळ्यांच्या दुधापेक्षा आपल्या दुधाला 1 नंबर फॅट लागली. तेच बोंबलं सुटलो मी. अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं. बाई लईच अवघड आहे भैया माणसाचं. बरं ते जाऊ द्या, आपल्या शेताकडे जायचंय खुरपायला. पटकन 2 घास खाऊन घ्या ना, चला माझ्या संग. 2 घास बिन घास आपण नसतो का, आपण मिसळ खाली लय खुशी आपण आज. चल लगेच खुरपाय जाऊ. बया एकटीच मिसळ खाताय वय? मग वासा मरतू नुसती. चल शिरवाळाचं जरा खुरपाय बरं वाटत नाही का. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभे, राखण करते मी रावजी.
हात नका लावजी न पाहिलं कोणी तर. बरं बरं चला काम करा. हे तिच्या आईला. अगं काम तर चालूच राहील पण आयुष्यात थोडी मजा हाजा पण झाली पाहिजे का नाही. हा अयो, किती गाबाळ झालं या मकत. जरा टाइम टू टाइम खुरपावा. गायांच्या दुधाचा पगार घ्यायला बरं हात पुढे करती. पगार द्या पगार. तसं गावातही काढावा ना. तुम्ही पण यावा इकडे यावा खुरपावा का नुसतंच गाव कोळ पित्या. अगं तो एका शब्दावर आलं येडे. नाही तर आलोच होता नसतो. उताना झोपला होता घरात कावाच. आता कसं एक नंबर खुरपितो का नाही बघ. कळन ना ती. बघच तू मोबाईल घ्या इकडे पहिला. यायला मोबाईल घ्या मग गाणी नाही ऐकलं तर फार वाय बरं तो यावं. हा हा मग तसं खुरापणच व्हायचं नाही फार. चांगली गाणी लाव जरा. हे बघा लावलं गण गोड गाणं. कारभारी दमान हो द्या दमान अंग भिजल घामान हो द्या. जरा हात चालवा. आज खुरपून झालं पाहिजे सगळं. ए अगं नवऱ्याला कोणी असं बोलत का ग. लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील. हे बघा मला लोक काही बोलू मला त्यांच्याशी घेण देण नाहीये. माझा नवरा आहे मी त्याला बोलन भांडण काही बी करन. खरंय खरंय जीव घे ना त्याचा एकदाचा मै सुटन तरी तो आणि तूही सुटशील. अयो बोला की काय म्हणता. काय नाही पाटील, सहज आठवण आली यायला. तुमची म्हणून कॉल केला. बघू हात लावायचं नाही तुम्ही. काय नाही डेअरी वगैरे होतो दूध घालायला. चाललंय आता आपल्या घरी. बया अहो बया काय बया 5,000 लिटर दूध जात आहे आपलं डेअरीला. आणि गोठ्यात आपले 100 गाया आणि 500 म्हशी बर का. लईच पैशावाले आहेत तुम्ही तर पाटील. कोणी सटवी. अगं तिचा आजच फोन आला होता. कलाबाई नाव आहे तिचं चंद्रकलाबाई. मी तिची मज्जा घेत होतो असं बाकी काय नाही. केव्हापासून चालू आहे तुमचं हे. अगं नाही चालू म्हणते माणूस ते आजच फोन आला होता तिचा. अगं तुही शपथ. माझी कोटी शपथ घ्यायची नाही आता सांगते मी. मला जर माहित असेल तुमचं असं काय चालू मी तर आलीच नसते. मला नाही तर राहायचंच नाही. मी चले माझ्या बापाकडे निघून कायमची. अगं बापाकडे नको जाऊ. तो पाया पडतो ना कमळे. अगं थांब ना हे तो पाया पडतो. अजिबात माझ्या मागे यायचं नाही आता सांगून ठेवते. मी येणार आहे हा येणार आहे कायला मारा येणार आहे काय माहिती. कमळे. मग परवा वाटोळ करून टाकले या बाबाने. माझ्या संसारात पण अख्खा वाटोळ केलं या बाबाने. कमळी अगं काय ग कमळे. अगं रडा काय झालं बाई सांगशील का नाही. सगळं संपलं माझं. अरे देवार कधी झाले. अगं असं कसं झालं ग कमळे. काय माहिती कसं झालं. अगं धीर धर ग बाई धीर धर. तुम्ही सांगा कसं धीर धरू मी? माझा नवरा. अरे देवा अरे या वयात हे काय दिस दाखवतो रे बाबा. कमळे अगं कसं होणार ग तुझं आता. जावय बापू हे कमळे जावय बापू. कशाला इकडे आली बोंबलत. गप्प तुम्ही. अगं मग रडत का होती. रडत का होती. यांना विचारणार रडत का होती म्हणी. अहो ये दुसऱ्या बाई सोबत गुलू बोलते आणि तिला 10 तोळ्याचं नेकलेस घेऊन देणार आहे. हे कधीपासून चाललंय कधीपासून चाललंय. हे सगळं खोट आहे. खोटे खोटे खोटे. अहो ती अनोळखी बाई होती. तिचा मला फोन आला होता म्हणून मी तिच्या सगळं बोललो. मग याच्यात काय झालं. आणि तिला 10 तोळ्याचं नेकलेस पण घेऊन देणार त्या सटवीला सांगा ना. अहो 10 तोळ्याचं देणार आहे पण मी तिला टिंगलीत म्हणलं होतं. आता मला सांगा एखाद्या सुंदर बाईचा तुम्हाला फोन आला आणि जर तुम्ही तिच्या संग थोडा वेळ गुलू बोलले तर काय बिघडलं. ते तुमचं तुम्ही बघून घ्या मला नका तुमच्या मध्ये घेऊ. हा काय तर बोलणे. अरे लेका लग्न झालेला माणूस तू शरम वाटत नाही तुला. दुसऱ्या बाईशी बोलतो होय र. हा अरे लेका माझ्या पोरीने तुला काय कमी केलं होय र. नाही ना. अरे मग हे का तू बाहेर जाऊन तोंड घालतो इकडं तिकडं. हा अरे तुला काय वाटतं का. अरे लोक काय समजूतदार नसतात. अरे उद्या जर तुमचं हे घर मोडलं
तर कोणी तुमच्या बाजूला उभं राहणार नाहीये. कळतंय का काय म्हणतोय मी? कळतंय बाबा, खरं तेच सांगत अहो, मग होतो. सुधारा. सुधारतो आता, यापुढे माझी चूक नाही होणार. हा कमळू, मला माफ कर कमळू. सोडा माझा हात. सोडा, चाललो त्या बाईक. बघितलं ना अण्णा कसं बोलते ये. मग ती मला एक्सेप्ट का करीत नाही? बघा बघा, तुमचं तुम्हीच बघा. तुम्ही ना असं नाही ऐकणार. नाही जातो. शिस्तीत घरी निघायचं आणि खुरपाय निघायचं माझ्या समोर. वा तिकडं चालले म्हणे बाईकडं. काय नशीब आहे. कुणी कुणाचं ऐकत नाही, नुसतीच इथं घाई. भलत्याच वाटेवरती गाडी सुसाट जाई. अडचणीच्या